हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला जो ग्रुप सी मेन्सचा पेपर आहे त्यातील GS मधील इकॉनॉमी या विषयाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे. चला तर मग बघूयात. आजचा पहिला प्रश्न आहे योग्य पर्यायांची जोडी ओळखा. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे निरपेक्ष दारिद्र्याचे मापन डॅश याद्वारे केले जाते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्पन्न. पुढील प्रश्न आहे फिलिप्स वक्र डॅश यांच्यातील संबंध दर्शवतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महागाई आणि बेरोजगारी. पुढचा प्रश्न आहे कोणते विधान बरोबर आहे. त्यात आपल्या 2 विधान दिलेले आहेत. विधान नंबर 1 आहे अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती कमी करणे. आणि दुसरं विधान आहे अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे होय. तर यातील अचूक उत्तर असणार आहे आपलं आहे फक्त पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. पुढील प्रश्न आहे डिसेंबर 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन डॅश हे होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 US डॉलर. पुढचा प्रश्न आहे शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा व पारंपरिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय. या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर ही 4 विधानं दिली आहेत. यातील केवळ विधान क्रमांक 3 एक देश एक कर वन नेशन वन टॅक्स हा GSTचा गाभा आहे हेच वाक्य बरोबर आहे. त्यामुळे आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 महाराष्ट्रात कधी लागू झाला. यातील महाराष्ट्र हा शब्द फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात कधी लागू झाला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1 फेब्रुवारी 2014. पुढचा प्रश्न आहे विदेशी व्यापाराची भूमिका कोणकोणती आहे त्यातील. तर यासाठी पहिला प्रश्न पर्याय आहे परकीय चलन निर्मिती, दुसरा आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि तिसरा आहे श्रम विभागांनी. तर हे 3 जे विधान आहेत ही बरोबर आहेत. आणि चौथं जे विधान आहे निर्यातीच्या रचनेत बदल हे चुकीचं आहे या बाबतीत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अ ब ख. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हॅपीनेस अहवाल 2018 मधील सर्वात दुःखी देश कोणता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2045. तर ही होती इकॉनॉमी या विषयाची प्रश्न आणि उत्तरे. धन्यवाद.